गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, तर आपण श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदना करून आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। कोणतेही संकट आल्यास रोज स्वामींच्या मठात जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे। स्वामी संकटातून नक्कीच तुम्हाला तारतील। नित्यसेवा म्हणून अगरबत्ती किंवा अत्तरची बॉटल किंवा धूप किंवा गुलाबजल, गोमूत्र या वस्तू दान कराव्यात। 5 पौर्णिमा स्वामींना केशर अर्पण करावे। बघा, अचानक आलेले गंडांतर टाळण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या जागृत मठात न चुकता तुपाच्या छोट्या पंत्या लावाव्यात, त्याही 11 गुरुवार। त्यामुळे अकस्मात आलेले जे संकट आहे त्यातून तुमची सुटका होईल आणि ते येण्या अगोदरच टळेल, इतका हा प्रभावी उपाय आहे। स्वामी चरित्र सारामृताचा 1 अध्याय गुरुवारी वाचावा, त्यायोगे स्वामी सेवा घडेल। अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य दर पौर्णिमेला पठण करावे। श्री स्वामी समर्थांचे स्तोत्र नित्य पठणात असावे। बघा, 21 पौर्णिमा स्वामींकडे जी तुमची इच्छा असेल किंवा मनोवांछित असेल ते नक्कीच पूर्ण होईल। ही स्वामी समर्थांची साधी सोपी दैनंदिन उपासना आणि संकट निवारण उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत, ते मनोभावे उपाय करावेत आणि आपली श्रद्धा असावी। स्वामींच्या आशीर्वादाने आपण संकटमुक्त व्हावे। फार वेळ व अनावश्यक खर्च न करता ही स्वामी सेवा आपल्याला करता येते। तर 21 पौर्णिमा स्वामींचे छोटे फोटो किंवा कोणत्याही जागृत मठात जाऊन निरनिराळ्या भक्तांना ते वाटायचे आहेत। खूप मोठी स्वामी सेवा होऊ शकेल, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकेल। स्त्रियांनी 11 पौर्णिमा आपल्या घरी ब्राह्मण सवासीन बोलवावी आणि तिची ओटी भरून तिला पुरण आणि दूध द्यावे, त्यामुळे सवासीन संतुष्ट होऊन आपल्या घरी आशीर्वाद देऊन जाईल आणि आपल्या कुटुंबाची नक्कीच भरभराट होईल। दर गुरुवारी स्वामींना अष्टगंधाचा टिळा लावायचा आणि त्यामुळे बघा आपल्या जे संकट आलेले आहे ते टळणार आहे। त्यानंतर स्वामी समर्थांची जे मठ आहे त्या मठातील उदी नेहमी आपल्या बाळाच्या डोक्याला लावावी, त्यामुळे आपले बाळ निरोगी आणि भयमुक्त राहील। रोज 1 माळ स्वामी समर्थांचे नामस्मरण जरूर करावे, त्यामुळे तुमचे मनशांती लाभेल। श्री गुरुलीला अमृत ग्रंथांची 12 पारायणे स्वतः करावीत किंवा ब्राह्मणाकडून करून घ्यावीत। गुरुवारी आणि पौर्णिमेला साधे शुद्ध शाकाहारी खावे। मद्य मांस सेवन करू नये, भक्षण करू नये। गुरुवारी किंवा पौर्णिमेला सात्विक वस्त्र परिधान करावेत। श्री स्वामी समर्थ सारामृतांची जी पोथी आहे ती 12 पारायणे स्वतः किंवा ब्राह्मणाकडून करावी, त्यामुळे खूप मोठी सेवा होईल। दर गुरुवारी श्री गुरुलीलामृत ग्रंथावर भगवे झेंडूचे फूल व्हावे। 31 पौर्णिमा स्वामींच्या जागृत मठात जाऊन स्वामींच्या प्राणप्रतिष्ठात पादुकांचे पंचोपचाराने मनोभावे पूजन करायचे आहे। दर गुरुवारी स्वामींना गुळ पापडी अर्पण करावी, पीडा निवारण होईल। असे 1 वर्षभर हा उपाय करायचा आहे। कोणता की गुळ पापडी अर्पण करायची आहे 1 वर्ष। आता 1.5 वर्ष स्वामींच्या मठात जाऊन मनोभावे अष्टगंध अर्पण करावे, त्यामुळे तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील। किंवा रोज सकाळी तुम्ही उठल्यावर फक्त स्वामी समर्थ म्हणा, दिवस तुमचा चांगला होईल। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। जय जय स्वामी समर्थ। कमेंट करा।